नमस्कार, मी एकनाथ जोरे, संस्कृती न्यूज पोलादपूर। आज आपण आलेलो आहोत आनंद संप्रदाय वैष्णव मंडळ नवी मुंबई या ठिकाणी। आज खूप छान प्रकारे वैष्णव मेळावा पार पडलेला आहे। तर आज आपण संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्या मार्फत 2 जणांना त्यांचा गुणगौरव केलेला आहे। त्यांचा कृतज्ञता सोहळा या ठिकाणी आपण पार पाडतोय। तर आपले पुरस्कारकर्ते 2 आहेत, सौभाग्यवती प्रतिभाताई जाधव आणि हरिभक्त पारायण पांडुरंग महाराज साळुंके याची आपण थोडक्यातच मुलाखत घेणार आहोत। पुरस्कार प्राप्त झाल्यानंतर काय त्यांचा अनुभव आहे आणि कशाबद्दल त्यांचा सत्कार झालेला आहे आपण थोडक्यात त्यांना विचारूया। प्रथमतः पांडुरंग दादा साळुंके आपल्याला थोडक्यात सांगतील की बाबा, आपण असं काय कार्य केलं की आपणाला या संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्याकडून पुरस्कार मिळाला आणि पुरस्कार मिळाल्यानंतर तुम्हाला काय अनुभव आहे, तुमचा संदेश काय आहे आम्हा सर्व वारकरी वर्गाला? मी अगोदर संतोष बाबा महाबळे यांच्याकडून मी अनुग्रह घेतला आणि तिथपासून मला जो अनुभव आला त्या अनुभवाचं शब्दात सांगता येणार नाही। माझ्या बरोबर असणारे माझे युवराज महाराज जाधव असेल, तानाजी शेलार असेल, ज्ञानदेव आप्पा असतील किंवा अन्य लोक होते जे पंढरपूरला आम्ही एकत्र जात होतो, त्यांच्या प्रयत्नाने आणि सद्गुरूंच्या कृपेने इतका सगळं व्यवस्थित चाललंय। फक्त नाम घेतल्याने इतका सगळा आनंद मिळतो। ओके, त्यांचं म्हणणं आहे नाम घेतल्यानंतर सद्गुरूंची कृपा झाल्यानंतर सर्व सुरळीत चाललेलं आहे, म्हणूनच त्यांना सत्कार मिळालेला आहे। तर बाबा, आम्हाला एकच सांगा की हा सत्कार प्रदान केल्याच्या नंतर तुम्हाला काय त्याचा अनुभव आहे, काय तुम्हाला वाटतं की हा सत्कार मिळाल्याच्या नंतर एकच सर्वांना एक छोटा संदेश काय तुम्ही द्याल? आपण आपल्या जीवनामध्ये समाजसेवा इतकी चांगली करा आणि प्रामाणिकपणे करा, आपल्याला कुठून नाही कुठून तरी त्याचं नक्की फळ मिळतं। असे पुरस्कार मिळत असतात। तर समाजाने सुद्धा पडत्याला उचलण्याचं काम करावं, एखाद्या गरजवंताला मदत करावी। असं जर तुम्ही करत राहिला तर समाज पण आपल्या बरोबर पुढे येईल आणि आपल्याला असे पुरस्कार। यांचं म्हणणं असं आहे की माणसाने माणसाशी माणसासम वागणे या नीतीने ते चालत आहेत, या धर्माने ते चालत आहेत। अशा प्रकारे त्यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी मांडलेलं आहे। दुसऱ्या मुलाखत दात्या आपल्या सौभाग्यवती प्रतिभाताई जाधव यांना आपण थोडक्यात विचारूया की ताई, आपण पोलीस कॉन्स्टेबल झालात, मला वाटतंय आपल्याला 1 वर्ष झालं। तर तुमचा त्या अभ्यासामागचा, तुमचा ते पोलीस कॉन्स्टेबल व्हायच्या मागचा काय संघर्ष आहे? थोडक्यात या जे येणारी पिढी आहे ज्यांना वाटतं की मलाही सुद्धा या पोलीस मध्ये यावं, मला PSI व्हायचंय, मला स्पर्धा परीक्षांना सामोरं जायचंय, तर थोडक्यात तुम्ही त्यांना काय सांगाल? म्हणजे संघर्ष हा सर्वांचाच मोठा पाहिजे। प्रथम मोठा संघर्ष केला तर आपण त्याच्यात यशस्वी होणार। मी माझ्या मुलाला सांभाळत, मी होमगार्ड मध्ये असताना ड्युटीवरती अभ्यास करत मला भरपूर जणांनी टोकलं, तुम्ही काय करू शकणार आहे, भरती देताय, इथं नोकरी करताय, घरी मुलाला सांभाळताय, होऊ शकणार आहे का एवढं? पण जर संघर्ष करत राहिला तर नक्कीच होईल। हे मला नंतर जे लोक मला टोकत होते त्यांना समजलं जेव्हा मी पेढे द्यायला गेली, हा तू करून दाखवलंस ताई, बरोबर आहे तुझं संघर्ष। ओके, त्यांचं म्हणणं आहे संघर्ष केल्यानंतर सर्व मिळणार आहे। की एक आपण उदाहरण बोलूया की मंजिलें उन्हीं को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है, यूं ही पंख होने से कुछ नहीं होता, हौसले से उड़ान होती है। त्यांना म्हणायचं आहे की तुमचं हौसले बुलंद पाहिजेत, संघर्ष करा, प्रयत्नार्थी परमेश्वर। तर ताई, लास्टचा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला की जे येणारी इच्छुक मुलं आहेत आणि तुम्हाला हा पुरस्कार प्रदान केला, तर त्याच्यानंतर तुमचा एक छोटासा अनुभव आणि ज्यांना या ठिकाणी यायचं आहे तर त्यांनी यावं, हा प्लॅटफॉर्म त्यांनी निवडावा का? प्लॅटफॉर्म हा आपल्याला जर इच्छा असेल तरच हा निवडावा। आई वडील म्हणतील तू जा, भरती हो, तर त्या मुलांना आई वडिलांनी सांगून मुलं नाहीत करत। मुलांच्या मनात इच्छा एकदम कठोर पाहिजे, तेव्हाच हा प्लॅटफॉर्म मुलांनी स्वतःने। एक छोटाच आम्हाला एक संदेश द्या। तुम्हाला आम्ही संस्कृती प्रतिष्ठान सुरत यांच्याकडून तुमचा गुणगौरव केलाय, तर त्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मला अपेक्षा नव्हती एवढा मोठा मला पुरस्कार भेटेल म्हणून। मला भाऊजींनी सांगितलेला सत्कार घेतील, पण मला खूप आनंद झाला की एवढ्या लोकांच्यात एवढ्या मोठ्या व्यक्तिमत्वासमोर माझा पुरस्कार घेतला, त्याबद्दल धन्यवाद। तर धन्यवाद। आपण बघू शकता की आनंद संप्रदाय वैष्णव मंडळ नवी मुंबई या मंडळाने या ठिकाणी वैष्णव मेळावा
साजरा केला आणि त्याची सांगता सुद्धा आता थोड्याच वेळात होणार आहे. तर दोनही मुलाखत दात्यांनी आपलं वक्तव्य या ठिकाणी मांडलेलं आहे. मी संतोष महाबळेंसह संस्कृती न्यूज पोलादपूर. धन्यवाद.